आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो, पण आपण त्याला कधीच ओळखत नाही, समजत नाही आणि त्याच्यामुळे आपल्यातले अनेक चांगले नातेसंबंध, संधी, यश आणि आत्मविकास हरवतो. आणि तो विषय म्हणजे इगो, अहंकार. अहंकार अहंकार म्हणजे अशी एक अदृश्य भिंत जिथे व्यक्ती म्हणतो माझंच खरं, माझं काही चुकूच शकत नाही, मी कधीच माफी मागणार नाही, मी कधीच कुणाच्या पुढे वाकणार नाही. अशा विचारांची मानसिकता. माझ्याशिवाय काहीच शक्य नाही, माझं जे म्हणणं आहे ते तो अंतिम निर्णय आहे असं म्हणतो. अहंकार म्हणजे मीपणा, स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं. उदाहरणार्थ, जर कोणी तुमची चूक तुम्हाला दाखवत असेल तर ती चूक मान्य न करता समोरच्या व्यक्तीवर चिडणे, ही गोष्ट स्वाभिमान नाही तर अहंकार आहे. बरेच लोक अहंकार आणि आत्मसन्मान यात गोंधळ करतात. आत्मसन्मान म्हणजे स्वतःचा योग्य आदर, स्वतःची किंमत स्वतःची किंमत ओळखणे आणि अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे आणि दुसऱ्यांना कमी लेखणे. उदाहरणार्थ, कोणी आपल्याशी नम्रतेने वागलं तर आपला आत्मसन्मान सांगतो आपणही नम्र राहा, पण अहंकार सांगतो तूच मोठा आहेस, तुला कोणी काही सांगू शकत नाही. मित्रांनो, अहंकारामुळे आपण समोरच्या व्यक्तीशी बोलायचं थांबवतो, समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचं विसरतो आणि हळूहळू असे वागता वागता जवळच्या माणसांनाही दुरावतो. एक उदाहरण देते. दोन मित्र होते. त्या दोन्ही मित्रांचे भांडण झाले. दोघांच्याही मनाला वाईट वाटले. दोन्ही मित्र शांत राहिले. दोघेही मीच का आधी बोलू असा विचार करत राहिले. तिथे दोन मनं होती, पण दोन्हीही अहंकारी, शांत पण तुटलेली. समजा त्या क्षणी जर त्यातील एखाद्या मित्राने जरी एक पाऊल पुढे टाकले असते तर कदाचित ते नातं आजही जिवंत असतं, तुटलेलं नसतं. पूर्वीप्रमाणेच ते नातं आजही आनंदी असतं. कितीतरी नाती मी का माफी मागू, मी का आधी बोलू या प्रश्नांमुळे संपली आहेत. अहंकारी व्यक्ती दुसऱ्यांकडून शिकायला तयार नसतो. त्याला वाटतं मला सगळंच माहीत आहे आणि तिथेच तुमचा आत्मविकास थांबतो. अहंकार ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या लोकांपासून दूर करते आणि जोपर्यंत तुम्हाला कळतं तोपर्यंत तुमच्याकडे ना ते नातं उरतं, ना ती वेळ आणि ना ते लोक उरतात. कोणी आपल्याला आपली चूक सांगतो किंवा दाखवून देतो हे अहंकार मुळीच सहन करत नाही. लोक अशा व्यक्तीपासून लांब राहायला लागतात, कारण अहंकारी व्यक्ती दुसऱ्यांचं ऐकत नाही आणि इतरांना मानही देत नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञानाच्या, अनुभवाच्या आणि स्वीकाराच्या पायऱ्या चढाव्या लागतात. अहंकार येतो तेव्हा मनाचे दरवाजे बंद होऊन शिकणं थांबतं. जर तुम्हाला अहंकार सोडायचा असेल तर मी सर्व काही जाणतो ही भावना बाजूला ठेवा. आपल्या चुका मान्य करा आणि त्यातून शिका. प्रत्येक व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं असतं, शिकवायचं असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या विचाराचा आदर ठेवा. दुसऱ्यांना माफ करायला शिका, कारण क्षमा ही अहंकाराचा शेवट आहे. अहंकार ठेवून कोणी मोठं होत नाही, पण नम्र राहून अनेक जण लोकांच्या हृदयात स्थान मिळवतात. आपण काय आहोत हे दाखवण्यासाठी आवाज मोठा करायची गरज नाही. आपलं वर्तनच आपलं वागणं ते सिद्ध करतं. मित्रांनो, आपण कितीही बुद्धिमान असलो, यशस्वी असलो, सुंदर असलो, पण जर आपल्या वागण्यात नम्रता, शुद्ध अंतकरण आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती नसेल तर आपण मनाने लहानच राहतो. अहंकारात काही काळ खुशारकी असते, पण शेवटी तो आपल्याला खालच्या स्तरावर नेतो. श्रीमद भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अहंकाराचा त्याग केल्याशिवाय मोक्ष नाही. अनेक संतांनी, महात्म्यांनी आधी आपल्या अहंकारावर मात केली, तेव्हाच त्यांना खरे आत्मज्ञान लाभले. मित्रांनो, अहंकार ही अशी आग आहे जी आधी इतरांना जाळते आणि शेवटी आपल्यालाच भस्म करते. आपल्या यशाच्या वाटेवर अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. आपण नम्र राहूया, शिकत राहूया आणि इतरांचं महत्त्वही समजून घेऊया, कारण शेवटी मोठेपणा हे मोठ्याने बोलण्यात नाही तर इतरांना मोठं समजण्यात असतो. अहंकार नको, आत्मभान हवं. अहंकार नको, आत्मभान हवं.
अहंकार नको, नम्रता हवी. अहंकार नको, नम्रता हवी. धन्यवाद.